ठीक आहे, सगळीकडे लक्ष द्या आता. झालंय तुमचं? एक व्हेरिएबल सेटअप करतोय, रिझल्ट स्ट्रिंग. आपण जो काल मेसेज बॉक्स मध्ये डेटा उचलला होता, ठीक आहे, तोच डेटा मी इथे टाकलाय. ठीक आहे, हा डेटा आहे आपण, आणि आपण याच्यावरच काय मॅनिप्युलेशन करायचं ते करू. ठीक आहे, याच्यावरच त्या डिफरंट मेथड्स अप्लाय करून पाहू आपण. ठीक आहे, तर हा डेटा आपला आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय, टेस्टिंग स्ट्रिंग. ठीक आहे, आणि रिझल्ट मध्ये आपण आता वेगवेगळ्या मेथड फाइंड आउट करून त्याच्यामध्ये आपण काय रिझल्ट दिसतोय ते त्या याच्यामध्ये रिझल्ट मध्ये स्टोअर करू. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ट्रिम मेथड काय करते. ठीक आहे, स्ट्रिंग मॅनिप्युलेशन मध्ये आपला जो टेस्टिंग स्ट्रिंग आहे, ठीक आहे, डॉट ट्रिम. एक मेसेज बॉक्स टाकतो आणि त्याच्यामध्ये रिझल्ट प्रिंट करतो. हे आपण करतोय, हे ट्रिम आहे. ठीक आहे, str रिझल्ट. ट्रिम तुमच्या स्ट्रिंग मधले जे स्टार्टिंग पोझिशनला आणि एंडिंग पोझिशनला जे स्पेसेस आहेत ते रिमूव्ह करण्याचं काम करतो. ठीक आहे, स्टार्टिंगला आणि एंडला. ठीक आहे, आता ह्या जी आपली इनपुट स्ट्रिंग होती त्याच्यामध्ये कुठेही इनिशियली तरी स्पेस नाहीये. ठीक आहे, पण मी एंडला ऍडिशनली काही स्पेसेस टाकलेत, ते रिमूव्ह करण्याचं काम करतो तुमचा ट्रिम फंक्शन. ठीक आहे, फंक्शन म्हणा, मेथड म्हणा, काही म्हणू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला स्पेस रिमूव्ह करून देतो. मेसेज बॉक्स मध्ये तुम्हाला कळणारच नाही की नंतर स्पेस आहे की नाही. ठीक आहे, पण दुसरं काय करू शकतो आपण, त्याची लेंथ फाइंड आउट करू शकतो. लेंथ वरून तरी तुम्हाला समजेल की आपली जी पहिली स्ट्रिंग होती आणि नंतरची स्ट्रिंग होती याच्यामध्ये डिफरन्स आहे. ऍटलिस्ट नंबर ऑफ जो आहे लेंथ त्याच्यामध्ये डिफरन्स दिसल, ट्रिम करण्याच्या आधी आणि ट्रिम करण्याच्या नंतर. बरोबर, आता आपण ती लेंथ कशी फाइंड आउट करू शकतो, str रिझल्ट डॉट लेंथ. ठीक आहे, हे जर मी टाकलं आणि अजून एक मेसेज बॉक्स घेतला, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपली जी इनपुट होती त्या इनपुटचा आपण इनपुट स्ट्रिंग जी होती आपली तिचा जर लेंथ काउंट केला, टेस्टिंग स्ट्रिंग, आणि जो रिझल्ट आहे त्याचा जर आपण लेंथ काउंट केला तर दोन्हीमध्ये डिफरन्स दिसत. भले स्ट्रिंग एकच असो, पण त्याच्यामध्ये आपण जो टेस्टिंग स्ट्रिंग होता त्याच्यामध्ये ऍडिशनल स्पेसेस दिलेले आहेत, आणि जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये आपण स्पेसेस रिमूव्ह केले. ठीक आहे, बरोबर. ठीक आहे, तुमचे स्पेस रिमूव्ह करण्याच्या आधी 77 त्याचा काउंट होता कॅरेक्टरचा, आणि स्पेस रिमूव्ह केल्यानंतर 71 येतो. तर ट्रिम काय करता, तुमचे स्टार्टिंग वाले आणि नंतर एंडचे स्पेसेस रिमूव्ह करायचा, म्हणजे रिमूव्ह करतो, प्रयत्न नाही करत, रिमूव्ह करतो काय. ठीक आहे, स्टार्टिंगचा आणि एंडचा. ठीक आहे, तर हे झाले दोन फंक्शन तुमचे, ट्रिम आणि लेंथ. ठीक आहे, याच्यामध्ये अजून आता आपण नेक्स्ट पाहू. दोन मेसेज बॉक्स मी वेगळेच नाव देतो यांना, मेसेज बॉक्स राहू देऊ. ठीक आहे, ट्रिम केलेलं ऍज इट इज राहू देऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट फंक्शन आहे इंडेक्स ऑफ. मला जर कुठल्या कॅरेक्टरची इंडेक्स फाइंड आउट करायची असेल
ते मी कशी करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी इंडेक्स ऑफ फंक्शन आहे. तर आपण UK ची इंडेक्स फाइंड आउट करू. ठीक आहे. किंवा नेमची इंडेक्स फाइंड आउट करू. नाही तर याची पण इंडेक्स फाइंड आउट करू शकतो. जे रेमंड आहे त्याचं. ठीक आहे. आता याची ऍक्च्युअल मध्ये इंडेक्स किती आहे? तर तुमची इथून 0 पासून स्टार्ट होईल ती क्लायंट पासून 1 2 3 4 5 6 7 काय जे असेल ते. तर इथपर्यंतचा आर पर्यंतचा जो पण जितका पण कॅरेक्टर काउंट असेल तो तुमची इंडेक्स असेल रेमंडची. ठीक आहे. इंडेक्स ऑफ याच्यामध्ये तुम्हाला ज्या कॅरेक्टरची इंडेक्स फाइंड आउट करायची ते कॅरेक्टर तुम्ही इथं पास करता. ठीक आहे. तुमच्या स्ट्रिंगला टेस्टिंग स्ट्रिंग डॉट इंडेक्स ऑफ. ठीक आहे. सेव्ह केलं. रिझल्ट मध्ये आता काय आहे की तुमचा इंटिजर आहे. आता याला str इंडेक्स आपण नाव देऊ. हा तुमचा इंटिजर आहे. टेबलचं नाव मी चेंज नाही केलं. त्याच्यामध्ये तसंच str राहिले ते. ठीक आहे. स्टँडिंग साठी ठीक आहे. थर्टी थ्री. ठीक आहे. त्याचा आलाय रेमंडचा इंडेक्स 33. प्रेम. ठीक आहे. त्याच्यानंतर लेंथ. त्यानंतर इंडेक्स ऑफ. ठीक आहे. तर हा 33 कसा आलाय? इथून त्याने काउंट केले 1 2 3 4 5 6 काय जे इथपर्यंत असेल इथपर्यंत तुमचा रेमंडचा इंडेक्स काउंट झालाय. ठीक आहे. तशीच तुमची अजून पण मेथड आहे. लास्ट इंडेक्स ऑफ. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण पास करू आता आपल्याकडे रिडंडंट कॅरेक्टर कुठलं आहे? कोलन. ठीक आहे. कोलन आपलं मल्टिपल टाइम आहे. ठीक आहे. की आपण लास्ट इंडेक्स ऑफ किंवा फर्स्ट इंडेक्स ऑफ आपण कधी यूज करतो? ज्यावेळेस आपल्याला सपोज एखाद्या कॅरेक्टर मल्टिपल टाइम्स ऑकर होत आहे. ठीक आहे. आणि त्याची आपल्याला इंडेक्स फाइंड आउट करायची. फर्स्ट इंडेक्स फाइंड आउट करायची किंवा लास्ट इंडेक्स फाइंड आउट करायची. तर त्यावेळेस आपण हे फर्स्ट इंडेक्स ऑफ किंवा लास्ट इंडेक्स ऑफ इथं मेन्शन करतो. ठीक आहे. ठीक आहे. आणि असंच आपण ठीक आहे याच्यामध्ये अजून एक टाकू तो. परत तो प्रिंट करतोय मी. इथं लास्ट होता. सॉरी इथं लास्ट ठेवू आपण आणि इथं फर्स्ट करू. इंडेक्स ऑफ ते करणार फंक्शन. डॉट फर्स्ट इंडेक्स ऑफ दिसत नाही. मध्ये फर्स्ट इंडेक्स ऑफ उडवलंय वाटतं. फर्स्ट इंडेक्स ऑफ त्यांनी नाही ठेवलंय आता. ठीक आहे. पहिलं फर्स्ट इंडेक्स ऑफ पण होतं. जे लास्ट आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो.
मला वाटतं जे आपण डायरेक्ट नॉर्मली इंडेक्स ऑफ करतोय ते आपल्याला फर्स्ट देत असेल. ठीक आहे, ही 63 इथं येते आणि आपण नॉर्मली फक्त एकदा इंडेक्स प्रिंट करू, फक्त इंडेक्स ऑफ करू. ठीक आहे, ही फर्स्ट असेल ते देईल मला वाटतं. ठीक आहे, ही 9 आली. तर याच्यामध्ये मग आता कसं आहे की तुमचं फर्स्ट इंडेक्स ऑफ बाय डिफॉल्ट तुमचं इंडेक्स ऑफ फंक्शन देईल. ठीक आहे, आणि लास्ट इंडेक्स ऑफ जी लास्ट आहे ती देईल. ठीक आहे, म्हणजे ह्या स्ट्रिंग मध्ये जर आपण इथं काउंट केलं तर सी फर्स्ट तुमचा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थला स्पेस आहे, 8, 9. ठीक आहे, तर 9 0 पासून स्टार्ट होतो म्हटल्यानंतर इथं तुमचा जो कोलन आहे पहिला तो फर्स्ट इंडेक्स होईल. ठीक आहे, 9. आणि नंतर 63 तुमचा हा वाला इंडेक्स आहे क्लायंट. ठीक आहे, इथे सॉरी कंट्री नंतर येतो, कंट्री फ्रान्स. ठीक आहे, तर हे इंडेक्स ऑफ तुमचा फर्स्ट इंडेक्स देईल आणि लास्ट इंडेक्स ऑफ तुमचा लास्ट इंडेक्स देईल त्याचा. ठीक आहे, जे पण तुम्ही कॅरेक्टर त्याला स्पेसिफाय करताल ते. ठीक आहे, इथं आपण टेस्टिंग स्ट्रिंग दिलं होतं, तर त्या टेस्टिंग स्ट्रिंगचा इंडेक्स ऑफ केल्यानंतर आपल्याला फर्स्ट नॉर्मल जर फक्त इंडेक्स ऑफ जर केलं तर फर्स्ट ऑकरन्स कुठं आहे त्याचा ती वाली लेन देईल. सपोज इथं तुमचा फर्स्ट ऑकरन्स इथं आहे. ठीक आहे, तर त्याचा काउंट देईल तो कुठपासून स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे, इंडेक्स ऑफ आणि त्याच्यानंतर लास्ट इंडेक्स ऑफ, लास्ट इंडेक्स ऑफ. ठीक आहे, ठीक आहे, हे झालंय आपलं. याला प्रिंट केलं मी. हे पण ऍज इट इज राहू देतो. आता स्ट्रिंगचे अजून काय मेथड आहे, अप्पर केस वाली मेथड. ठीक आहे, कंट्रोल के str अप्पर. याच्यामध्ये आपण str रिझल्ट यूज करू. str रिझल्ट डॉट टू अप्पर. ठीक आहे, हा काय करल तुमच्या स्ट्रिंगला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करल. ठीक आहे, सगळे कॅरेक्टर तुमच्या अप्पर केस मध्ये गेले. ठीक आहे, जे पण आहेत ते सगळे. तसंच तुमची नेक्स्ट मेथड आहे लोअर केस. str लोअर. आता इकडे लक्ष द्या काय पॅरामीटर यूज करायचे काय नाही, नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ आहेच. ठीक आहे, हे सगळे लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचं त्याला. ठीक आहे, हे सगळे लोअर केस मध्ये झाले त्याचे. टू अप्पर, टू लोअर. ठीक आहे, अजून तुम्ही याच्यामध्ये str रिझल्टच असाइन करतो आणि str रिझल्टला चेंज करतो. str रिझल्ट इज इक्वल टू, आता मला जर एखादं त्याच्यामधलं कॅरेक्टर रिप्लेस करायचंय दुसऱ्या कॅरेक्टरने तर ते कसं करू शकतो मी, डॉट रिप्लेस. ठीक आहे, रिप्लेस फंक्शन आहे तुमच्याकडे. ठीक आहे, रिप्लेस मध्ये काय करू शकता, आता सपोज माझी ही इनपुट स्ट्रिंग आहे बरोबर, याच्यामध्ये क्लायंट क्लायंट आपलं मल्टिपल टाइम्स आलंय आणि मला क्लायंटला रिप्लेस करायचं दुसऱ्या कुठल्या तरी एडी युजर, मला क्लायंटला रिप्लेस करायचं युजरने, तर ते मी कसं करू शकतो. ठीक आहे, ज्याला रिप्लेस करायचं त्याला कॉपी,
करून तो तुमचा फर्स्ट पॅरामीटर राहील, ज्याला रिप्लेस करायचंय तो. ठीक आहे. आणि ज्या नावाने रिप्लेस करायचंय म्हणजे ज्या स्ट्रिंगने रिप्लेस करायचंय ती स्ट्रिंग तुम्ही इथं मेन्शन करू शकता. ठीक आहे. डॉट रिप्लेस मेथड मध्ये. ठीक आहे. सेव्ह केलं आणि ह्याच रिझल्ट मी इथं प्रिंट करतोय. ठीक आहे. सगळीकडे झालंय क्लायंट आयडीच्या क्लायंट नेमच्या ऐवजी युजर युजर युजर. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही रिप्लेस करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे सबस्ट्रिंग. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, सबस्ट्रिंग. ठीक आहे. म्हणजे स्ट्रिंग मधली काहीतरी स्पेसिफिक स्ट्रिंग मला काढायची, त्याला आपण स्ट्रिंग मधून एक स्पेसिफिक पोर्शन काढायचा आहे, तिथं आपण सबस्ट्रिंग यूज करतो. ठीक आहे. तर ते कसं यूज करू शकता ते पाहू आपण. आता मी हा रिप्लेस वाला कोड कमेंट करतो, कारण मग तो अपडेटेड कोडच कन्सिडर करेल तो. ठीक आहे. म्हणजे युजरच कन्सिडर करेल तिथं, म्हणून मी त्याला कमेंट आउट केलं. ठीक आहे. नेक्स्ट असाइन. ठीक आहे. आता याच्यामध्ये एसटीआर रिझल्ट मध्येच मी चेंजेस करतोय. एसटीआर रिझल्ट इज इक्वल टू एसटीआर रिझल्ट जो आपला आहे ज्याच्यामध्ये आपण ट्रिम करून घेतलाय तो. ठीक आहे. डॉट सबस्ट्रिंग. ठीक आहे. मेथडचं नाव येईल तुमचं. आता इथं दोन पॅरामीटर पास करतो आपण. फर्स्ट कुठलं की तुमचा स्टार्टिंग पॉइंट कुठून राहील. ठीक आहे. स्टार्टिंग पॉइंट कुठून राहील आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले किती कॅरेक्टर फेच करायचे, हे दोन तुमच्या मेथडला पॅरामीटर्स पास होतील. ठीक आहे. कुठले, कुठून स्टार्ट करायचं. सपोज मी एकदम स्टार्टिंग पोझिशन पासून स्टार्ट करणार आहे, तर माझं 0 पास होईल. ठीक आहे. आणि इथं मला फक्त फर्स्ट 5 कॅरेक्टर पाहिजे, तर मी 5 पास करतो. ठीक आहे. तर ह्या सिच्युएशनला काय करेल तो तुमचा जो तुमचा इनपुट स्ट्रिंग होता त्याच्यामधले फर्स्ट 5 कॅरेक्टर पिकअप करेल. आता इथं काय आपला क्लायंट आयडी असा आहे. ठीक आहे. तर ह्या क्लायंट आयडी मधले ते फक्त CLIEN इथपर्यंतच पिकअप करत. ठीक आहे. चेक करू आपण. ठीक आहे. त्याने तेवढेच पिकअप केलेत सबस्ट्रिंग मध्ये. ठीक आहे. लेट सपोज मला काय करायचंय, 10व्या कॅरेक्टर पासून घ्यायचे पुढचे. ठीक आहे. आता हा जो सेकंड पॅरामीटर आहे तो टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला किती पास करायचे. इथं मी जर ऍज इट इज 0 जरी ठेवला इट विल एक्सेप्ट दॅट. ठीक आहे. तो ऑप्शनल पॅरामीटर आहे. ठीक आहे. तुम्ही पास नाही केला तरी चालेल. मी जर हा 0 इथं पास केला तर तुमचा तो एंटायर स्ट्रिंग देईल. ठीक आहे. कारण तुम्ही 0 पासून स्टार्ट करताय, एंटायर स्ट्रिंग देईल. आणि यालाच मी जर इथं 6 किंवा 7 जर केलं तर तो 7च्या पुढची तुम्हाला स्ट्रिंग देईल सगळी. ठीक आहे. काय जे 7ला काय जिथपासून स्टार्ट होईल तिथपासून पुढची स्ट्रिंग देईल तो. ठीक आहे. त्याने फक्त पहिला क्लायंट वाला रिमूव्ह केलाय पोर्शन. ठीक आहे. कारण आपण त्याची स्टार्टिंग पोझिशन 7 दिलेली तिथं. ठीक आहे. फर्स्ट क्लायंट तुमचा पूर्ण उडून गेला. ठीक आहे. आणि नंतरची त्यांनी एंटायर तुम्हाला स्ट्रिंग दिली. ठीक आहे. तुमचा फर्स्ट पॅरामीटर कंपल्सरी आहे की तुम्हाला कुठून स्टार्ट करायचं, बाकीचे तुम्ही नाही मेन्शन केले तरी चालेल. आता मी इथं फर्स्ट कॅरेक्टर मेन्शन केलं आणि सपोज मला याच्यामध्ये याची लेंथ नंतरचे किती फाइंड आउट करायचे ते जर इथं मेन्शन केलं मी, तर तो तितकेच कॅरेक्टर तुम्हाला देईल. 7 पासून स्टार्ट करा आणि तिथून पुढं मला फक्त 2च दे, तर तो फक्त तुम्हाला आयडीच देईल 7 पासून स्टार्ट होणारे आणि तिथून पुढे किती पाहिजे ते. ठीक आहे. जर 2 मेन्शन केलं तर फक्त 7च्या पुढचे 2च कॅरेक्टर येतील. ठीक आहे. 10 मेन्शन केलं तर 7च्या पुढचे 10 कॅरेक्टर येतील, काय जितके असतील तितके. ठीक आहे. आता इथं 2 मेन्शन केलंय तर आपला आयडी नी स्टार्ट होत होता, त्याच्यानंतर आय आणि डी हे 2च कॅरेक्टर येतील.
ठीक आहे, आय आणि डी आलंय तुमचं, बरोबर, करेक्ट. काय डाऊट आहे याच्यामध्ये? ओके. आता मला हे सांगा की ही वाली माझी जी इनपुट स्ट्रिंग आहे, ठीक आहे, याच्यामधून जर मला फक्त एवढा पोर्शन घ्यायचा तर मी काय काय अप्लाय करू शकतो? कसं कसं घेऊ शकतो मी? थोडं लॉजिक काय तुम्हाला कळलंय आतापर्यंत मला ते समजलं. सबस्ट्रिंग करू शकता, ठीक आहे, सबस्ट्रिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, दुसरी गोष्ट, तुम्ही याची इंडेक्स फाइंड आउट करू शकता कोलनची, आणि त्याच्यानंतर ते जेवढे कॅरेक्टर आहेत त्याच्या बेसिसवर पण जाऊ शकता. ठीक आहे. आता तुम्ही तुमचं जर हे फिक्स फॉर्मॅट असेल, कसं आहे की मोबाईल नंबर आहे माझा, ठीक आहे, मोबाईल नंबर मला माहिती आहे की कायम 10 अंकी असतो, बरोबर. आता सपोज ह्या केसमध्ये आपण जर इथं कन्सिडर केलं की 10 अंकी मला त्याच्यानंतर मोबाईल नंबर मिळेल क्लायंट आयडी नंतर, तर मी काय करेल की कोलनची इंडेक्स फाइंड आउट करेल, ठीक आहे, कोलनची इंडेक्स फाइंड आउट करेल आणि त्याच्यानंतरचे 10 कॅरेक्टर त्याला मेन्शन करायला लावल. आता ह्या केसमध्ये आपले किती आहेत याच्यामध्ये, युके 6 कॅरेक्टर्स आहेत, बरोबर, 6 किंवा 7 पकडू आपण 2 मिनिटाकरता. तर हे जर अचीव्ह करायचं असेल तर मी कसं करू शकतो, इथं मी सबस्ट्रिंग तर घेतलीच माझी, ठीक आहे, पण इथं दुसरं मग मला याच्यामध्ये पास करायला लागेल हा जो रिझल्ट आहे, जे काल आपण यूज करत होतो ते कसं यूज केलंय आपण ते सांगतोय मी तुम्हाला इथं, ठीक आहे. हा जो माझा स्ट्रिंग आहे डॉट इंडेक्स ऑफ, ठीक आहे, आणि इथं तुम्हाला तो कोलनचा इंडेक्स घ्यायचा आहे, ठीक आहे, कोलनचा इंडेक्स फाइंड आउट करायचा, ठीक आहे. कोलनचा इंडेक्स फाइंड आउट केल्यानंतर तो कोलनचा इंडेक्स मिळेल आणि त्याच्या पुढचे आपले 6-7 कॅरेक्टर्स आहेत, जो आपला आयडी होता तो, ठीक आहे, क्लायंट आयडी. तर आपण इथं 7 देऊ, ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये मध्ये स्पेस पण आहे, तर एक ऍडिशनल कॅरेक्टर देऊन ठेवू शकता तुम्ही. आता आपल्याला माहिती आहे की इथं 6 कॅरेक्टरचाच आपला आयडी किंवा 7चा आहे का, 7चा आहे का, 7चा आहे, बरोबर. तर एक एक्स्ट्रा देऊ आपण, नंतरचा स्पेस आपण ट्रिमने रिमूव्ह करू शकतो, ठीक आहे, इथं 8 देऊ आपण, ठीक आहे, आणि तो रिझल्ट प्रिंट करू. ठीक आहे, हा एक स्पेस त्याच्यामध्ये 165 आम्हाला आपला आयडी होता, ठीक आहे, 5 पर्यंत आलंय. मला वाटतं त्याने याचा इंडेक्स दिल्यामुळं नंतरचा एक स्पेस होता ऍडिशनल, त्याच्यामुळे ते आपल्याला अॅक्युरेट फाइंड आउट नाही करून दिलं. पण आपण +1 करू शकतो पहिल्या याच्यामध्ये इंडेक्समध्ये, आणि इकडे एक कॅरेक्टर वाढवू शकतो, म्हणजे तुमच्या ते रिक्वायरमेंट प्रमाणे तुमचं तसं फंक्शन चेंज होईल. तर इथं आपल्याला जर अजून याची इंडेक्स 1 ने वाढवायची, तर ते कसं करू शकतो आपण, इंडेक्स ऑफ तुमचा जो आहे तो ऑलरेडी इंटिजर मध्ये तुमचा स्टोअर होतोय, तर त्याला इथं तुम्ही +1 करू शकता आणि इथं 8 च्या ऐवजी 9 करू शकता, ठीक आहे. आणि जर ऍडिशनल त्याच्यामध्ये स्पेसेस वगैरे जर आले तर तुम्ही ट्रिमनी परत रिमूव्ह करू शकता, ठीक आहे. मला वाटतं तसाही तो रिझल्ट आता करेक्टच देईल, कारण ऑलरेडी आपण त्याची इंडेक्स 1 ने पुढे नेतोय आणि त्याच्यानंतरचे कॅरेक्टर हे करतो. ठीक आहे, आता मिळालाय तुम्हाला एक्झॅक्ट जो नंबर आहे तो, ठीक आहे. तर हेच आपण इथं यूज केलं होतं, पण काल आपण स्प्लिट यूज केलं होतं, आणि इथं पण तुम्ही सबस्ट्रिंग पण यूज केलेलं आहे. तुमची स्टार्टिंग पॉइंट 0 आणि त्याच्यानंतर डॉट स्प्लिट यूज केला होता, हे स्प्लिट पण आपल्याला पाहायचं, ठीक आहे. तर सबस्ट्रिंग मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे आता? ठीक आहे, नाहीये प्रॉब्लेम, समजलंय ऍटलीस्ट बेसिक लेवलचं. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, सबस्ट्रिंग. ठीक आहे, सबस्ट्रिंग. आता याच्यानंतर अजून
हा ते पण फाइंड आउट करू शकतो. काय करायचे सगळे स्पेसेस रिमूव्ह करायचे. तुमचं जे ट्रिम फंक्शन आहे ते तुमचे मधले स्पेस काय रिमूव्ह नाही का स्ट्रिंगच्या मधले. ठीक आहे तर ते ऍज इट इज राहतील. फक्त स्टार्टचे आणि एंडचे रिमूव्ह करते. मधले जे राहतील त्याच्या बेसिसवर तुम्हाला जे ऑपरेशन करायचे ते करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वल्स म्हणून पण एक ऑपरेशन आहे. इक्वल्स काय करेल तुम्हाला बुलियन रिटर्न करेल. ठीक आहे की दोन्ही स्ट्रिंग एक्झॅक्ट इक्वल आहेत की नाही ते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्याला इफ पास करायला लागेल. त्याच्यामध्ये आपण कसं मेन्शन करू शकतो की डॉट इक्वल्स. ठीक आहे. आणि जी आपल्याला कम्पेअर करायची ती स्ट्रिंग इथं तुम्ही पास करू शकता. ठीक आहे. आता ह्या दोन इक्वल तर आहेत. ठीक आहे. पण कधी ज्यावेळेस आपण त्याचं स्मॉल करू त्यावेळेस. ठीक आहे. तर ह्या सिच्युएशनला काय देते ते पाहू आपण. ठीक आहे. हे नॉट इक्वल दिलंय त्याने. जर आपण एक्झॅक्ट सेम जर ठेवलं तर त्याने इक्वल्स द्यायला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. हे इक्वल तुम्हाला रिटर्न करतं की एक्झॅक्ट दोन्ही स्ट्रिंग इक्वल आहे की नाही ते. ठीक आहे. हे समजलंय. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट आहे स्प्लिट. हे हा मी डिसेबल करतोय. स्प्लिटचा आपण रिझल्ट ऑफ str रिझल्ट हा पण मी डिसेबलच करतोय कारण हा आपल्याकडे एकदम कमी स्ट्रिंग ठेवल त्याला. कारण रिझल्ट मध्येच आपण ते स्टोअर करत होतो. ठीक आहे. हे पण कमेंट आउटच आहे. याच्यामध्ये मी सगळे पास केले. ठीक आहे. तर आपल्याकडे आता आपली जी इनिशियल स्ट्रिंग होती ती आहे. आता स्प्लिट कसं काम करतो ते पाहू. str रिझल्ट तुमचा str रिझल्ट डॉट स्प्लिट. ठीक आहे. आपण हे काल स्प्लिट यूज केलं होतं पण हे वर्कआउट कसं करते ते पाहू आपण. ठीक आहे. आता इथे एरर दाखवते. ठीक आहे. स्प्लिट काय करतो तुमच्या स्ट्रिंगला याच्यामध्ये पोर्शन मध्ये कन्वर्ट करतो. पोर्शन म्हणजे काय असतात ती पण स्ट्रिंगच असती पण मग तो ऍरे बनतो त्याच. ठीक आहे. त्या पर्टिक्युलर कॅरेक्टर पासून तो त्याचे वेगवेगळे पोर्शन बनवतो स्ट्रिंगचे. तर याच्यामध्ये आपल्याला जर स्टोअर करायचं असेल तर आपल्याला ऍरेचा व्हेरिएबल बनावं लागेल. ठीक आहे. str ऍरे. ठीक आहे. आणि तो str ऍरेचा टाईप पण आपल्याला चेंज करायला लागेल. इथं जाऊ ऍरे ऑफ स्ट्रिंग. ठीक आहे. आता तुमचा एरर गेलाय जसं त्याला आपण कन्वर्ट केलं तसं. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही फॉर इचने त्याला इटरेट करू शकता वन बाय वन. ठीक आहे. इथं तो ऍरे प्रोव्हाइड करू शकता तुम्ही.
str array, त्या str array मध्ये तुमचा जो करंट टेक्स्ट आहे तो तुम्ही प्रिंट करू शकता मेसेज बॉक्स मध्ये. ठीक आहे, करंट टेक्स्ट. ठीक आहे, ठीक आहे. पहिल्यांदा मिळालाय मला क्लायंट आयडी, फर्स्ट पोर्शन. ही आपली स्ट्रिंग जर होती पहिली इनपुट स्ट्रिंग, तर क्लायंट आयडीचा हा कोलनच्या बेसिसवर आपण स्प्लिट केलाय, बरोबर. कोलनच्या बेसिसवर स्प्लिट केलाय, तर फर्स्ट पोर्शन हा वाला होता. ठीक आहे, नंतरचा तुमचा पोर्शन हा वाला आहे. ठीक आहे, UK8656 क्लायंट नेम इथपर्यंतचा हा वाला सेकंड पोर्शन झाला. ठीक आहे, थर्ड पोर्शन तुमचा क्लायंट नेम प्लस क्लायंट कंट्री हा वाला थर्ड पोर्शन झाला, आणि लास्ट वाला पोर्शन फ्रान्स. ठीक आहे, जो नेक्स्ट असेल. ठीक आहे, तर स्प्लिटने काय केलं, तुमची जी स्ट्रिंग आहे तिला इक्वल त्या पर्टिक्युलर कॅरेक्टर पासून इक्वली डिवाइड केलंय सगळीकडे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? दुसरा वे असा आहे की मी डिरेक्टली इथं एक व्हेरिएबल क्रिएट करून त्याला वेगवेगळं करण्यापेक्षा मी डायरेक्टली इथं पण देऊ शकतो. तुमची जी इनपुट स्ट्रिंग आहे str रिझल्ट डॉट, इथं मी डिरेक्टली पण पास करू शकतो त्याला तसं स्प्लिट, आणि इथं तुमचा जो स्प्लिट वाला पोर्शन आहे तो इथं जाईल. ठीक आहे, इवन मला ह्या ऍरेची पण गरज नाही, मी हा ऍरे इथं जर आता डिलीट जरी केला तरी तो चालून जाईल. ठीक आहे, फक्त फर्स्ट वाला पोर्शन आहे हा, याची मला गरजच नाही. मग तशी मी डिरेक्टली तुमची स्ट्रिंग ह्या फॉर ईच मध्ये पण स्प्लिट करू शकतो. ठीक आहे, जे आपण वरती स्पेशल असाइन मध्ये हे लिहिलं होतं तेच आपण इथं लिहू शकतो, आणि त्याला स्प्लिट करून आपला डिरेक्टली इथं पण पुश करू शकतो. तो फक्त तुमचा ऍरे मध्ये आधी स्टोअर करेल आणि त्याला इटरेट करेल, आणि इथं डिरेक्टली ऍरे क्रिएट करेल त्याचा फॉर ईच मध्ये. ठीक आहे, दोन्ही वेने तुम्ही करू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट. ठीक आहे, ऍरे मध्ये स्टोअर पण करू शकता, आणि ऍरे मध्ये स्टोअर नाही करायचं, फक्त इटरेटच करायचं, तर डिरेक्टली तुम्ही फॉर ईच मध्ये पण त्याला स्प्लिट करू शकता. समजलंय? आणि नंतर मग ह्या स्प्लिट पोर्शन मध्ये तुम्हाला हे जे पोर्शन मिळतात त्याच्यामधून तुम्ही इझिली डेटा काढू शकता, जसं आपण इथे केलंय तसं. चालेल, ठीक आहे. या सगळ्या मेथड समजल्या, त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? काहीच डाऊट नाही? ठीक आहे, नेक्स्ट आहे कॉन्कॅटिनेट. ठीक आहे, कॉन्कॅटिनेट म्हणजे एकत्र करतो आपण, जे आपण ऑलरेडी मेसेज बॉक्स मध्ये वगैरे करतोय सिमिलर तेच आहे. ठीक आहे, ते कसं करू शकतो आपण? आता सपोज मला ह्या सगळ्या स्ट्रिंग एकत्र करायचा आहे, एक रिझल्ट स्ट्रिंग बनवायची, तर ते मला करता येईल इथं. ठीक आहे, ते कसं करू शकतो आपण? एक व्हेरिएबल घेतला मी असाइन. ठीक आहे, त्याच्यामध्ये सपोज कंट्रोल के str कॉनकॅट. ठीक आहे, आता याच्यामध्ये सध्या काहीच व्हॅल्यू नाही, ब्लँक आहे str कॉनकॅट मध्ये. आणि इथं काय करतोय मी, जो तुमचा स्प्लिट केलेला पोर्शन आहे त्यालाच एकत्र करतोय कॉनकॅट मध्ये, याला बाहेर पुश करतो. आणि याच्यामध्ये जी ऑलरेडी तुमची स्ट्रिंग कॉनकॅट ब्लँक आहे, बरोबर, str कॉनकॅट प्लस तुमचा जो करंट टेक्स्ट आहे तो. ठीक आहे, हा इथं ब्लँक आहे आणि हा बाहेर मी प्रिंट करतोय फक्त str कॉनकॅट. ठीक आहे, तुमचा फक्त तो वाला कॅरेक्टर मिस झालाय, बाकीचा तुमचा स्ट्रिंग ऍज इट इज ऍड होऊन त्याच्यामध्ये आलाय कॉन्कॅट मध्ये, जो ब्लँक झाला होता तो. ठीक आहे,
कुठला? फेस वगैरे जो असतो हम्म. ते जॉईन ना करायचं. हो ना जॉईन. कुठं? कॉन्टॅक्ट केला आपण. एक मिनिट, काय म्हणजे मला समजून घेऊ दे काय म्हणतो तो. पोर्शन मध्ये डिवाइड केलं ना हम्म. सर कोलनचा बेसिस वर. मग ते कट होऊन ते जॉईन करणार तुम्हाला जर मर्जच झालं ना आता. हा मर्जच आहे ना, फक्त तुझ्या मधले कोलन निघून गेलेत, कारण ते कोलन नव्हतेच राहिले ना नंतर त्याच्यात ज्यावेळेस आपण स्प्लिट केलं त्यावेळेस कोलन निघून गेले, सगळा डेटा एकत्र झालाय तुझा हा वाला. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त कोलन नाही, बाकी ऍज इट इज डेटा आहे तुझा एकत्र झाला ना. आता सपोज मी दोन नाव मला एकत्र करायचे, मी काय करेल फक्त मध्ये प्लस चिन्ह टाकेल आणि सपोज तुझं नाव प्लस अजून तुझं सरनेम एकत्र केलं. ठीक आहे, दोन वेगळे व्हेरिएबल आहेत आणि त्यांना कॉन्टॅक्ट केले म्हणजे दोन्ही एकत्र होते, म्हणजे सिंगल व्हेरिएबल मध्ये ते व्हॅल्यू स्टोर होईल, एवढंच होईल बाकी काय. कॉन्कॅटिनेट करतोय म्हणजे एकत्र करतोय फक्त दोन व्हॅल्यू. ठीक आहे, आता ह्यात आपल्या टोटल ऍरे मधल्या 5 व्हॅल्यू होत्या. ठीक आहे, 4 व्हॅल्यू होत्या, ते 4 व्हॅल्यू एकत्र झाले ते एका सिंगल व्हेरिएबल मध्ये str कॉन्टॅक्ट मध्ये. बस एवढंच झालंय, बाकी काही नाही. ठीक आहे, समजलं? त्या ऍटलिस्ट बेसिक वाल्या मेथड आहेत तुमच्या सगळ्या. ठीक आहे, एवढ्या. त्या आपण सगळ्यात पाहिल्यात आणि ह्याच यूज केल्यात आपण इथं पण. तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्येच सगळं करत चाललोय, व्हेरिएबल नाही पास केले, आतमध्येच ते सगळं यूज करत चाललोय. इथं इथं स्प्लिट यूज केली आपण, त्याचा फर्स्ट वाला पोर्शन आपण उचलला आणि त्याची सबस्ट्रिंग केली कुठपासून, त्या इंडेक्स ऑफ क्लायंट पर्यंत एकत्र लिहिलंय फक्त आपण सगळं. ज्यावेळेस तुम्ही यूज कराल त्यावेळेस ते तुम्हाला ऑटोमॅटिकली होईल. तुम्ही ज्यावेळेस प्रोफिशियंट व्हाल त्याच्यामध्ये त्याच वेळेस तुम्ही सगळं एकदम असं एकत्र लिहू शकता. ठीक आहे, थोडस यूज करून पहा. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का या मेथड्स मध्ये? अजून त्या कंटेन्स वगैरे मेथड आहेत. कंटेन्स, ठीक आहे, कंटेन्स म्हणजे तुमचं काही कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे का स्पेसिफिक, ते आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे कसं? ठीक आहे, ते पण घेऊनच टाकू आपण कंटेन्स. ठीक आहे, आता माझी ही एंटायर स्ट्रिंग आहे. ठीक आहे, याला डिसेबल करतो. राहू दे. तुमचा जो ऑलरेडीचा स्ट्रिंग होता str रिझल्ट, ठीक आहे, डॉट कंटेन्स. ठीक आहे, कंटेन्स म्हणजे जे एखादं आपलं त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये जे आपल्याला कॅरेक्टर्स पाहिजे, जी स्ट्रिंग पाहिजे, आता याच्यामध्ये रेमंड आहे का ते चेक करू आपण. ठीक आहे, ते आपल्याला जर हे वालं स्ट्रिंग आपलं किंवा कॅरेक्टर्स जे आहेत आपले ते त्या पर्टिक्युलर तुमच्या str रिझल्ट मध्ये आहे की नाही ते रिटर्न करेल. ठीक आहे, जर असेल तर ट्रू रिटर्न करेल, नसेल तर फॉल्स रिटर्न करेल. ठीक आहे, कंटेन्स ट्रू रिटर्न केलंय कारण हे रेमंड त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, पण मी इथं फक्त जर असं जर केलं, रेमंड जर चेंज केलं तर ते तिथं नाही मिळायला पाहिजे, फॉल्स येईल तिथे. आणि केस सेन्सिटिव्ह कधीही स्ट्रिंग कम्पेअर करताना तुमच्या दोन्ही पण स्ट्रिंग तुम्ही लोअर केस मध्ये कन्वर्ट करा आणि मग कम्पेअर करा, म्हणजे जर एक्झॅक्ट तुम्हाला मॅच पाहिजे असेल. ठीक आहे, आता इथं फॉल्स आलं कारण ते तिथे अवेलेबल नाहीये, बरोबर. ठीक आहे, कंटेंट समजलंय.
त्याच्यामध्ये ह्या इतक्या मेथड्स मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? ते आता प्रॅक्टिस करून पहा. ठीक आहे, हे करा. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मग. ठीक आहे, कुठली स्ट्रिंग घेऊ शकता टेस्टिंग साठी, तीच घेतली पाहिजे असं नाहीये. तर तुम्ही सगळ्या मेथड्स एकदा एक्झिक्यूट करून Anybody did here?
काय काय झालं काय एवढं लवकर काय काय झालं एवढं लवकर? आज लवकर सोडून नाही कोणता गेम विजय का अरे तू काय ऑनलाईन खेळतो की लोकल खेळतो बॉट सोबत खेळायचं एवढं कसं झालंय काय आलं एवढं तर त्याला मला नाही माहिती अरे ते याचं पाणी पडून पडून शरीराचं काय हालत होत असेल हो मग म्हणून तर आरोग्य बसवलं कुठच्या ठेवून देत अरे सरांना सांग बरं माझ्या फोनवर किती नीट ठेवून जातात माझं काम चालू नाही
अरे बापरे. ऑप्शन तर नारळ फोड तिच्या डोक्यावर. नारळ फोड म्हणजे तिच्या डोक्यावर. तर मागच्या वेळेस काय? बोलले की
इमर्जन्सी वाटली मी येऊन जातो त्यावेळी.